आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडे ग्रामपंचायतीच्या वतीने लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांच्या पुढाकारातून स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा समाजोपयोगी उपक्रम शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला। या उपक्रमाअंतर्गत करंजाडे परिसरातील सोसायट्यांना तसेच आदिवासी महिलांना घरगुती वापरासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले। घराघरातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे, परिसर स्वच्छ राहावा आणि स्वच्छ करंजाडे सुंदर करंजाडे हा संकल्प प्रत्यक्षात यावा हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। याच कार्यक्रमात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केअर हेल्थ आरोग्य विमा कार्डाचे वितरण करण्यात आले। कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला। यावेळी सरपंच मंगेश शेलार यांनी करंजाडेच्या विकासामध्ये पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले। दोन्ही आमदारांच्या महत्त्वपूर्ण पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांना गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले। स्वच्छता, आरोग्य आणि सामाजिक हिताचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी व्यक्त केला। या कार्यक्रमाला आमदार प्रशांतदादा ठाकूर, सरपंच मंगेश शेलार, उपसरपंच सागर आंगळे, भाजपा नेते कर्णा शेलार, सरपंच सदाशिव वास्कर, सोनाली अनुज जितेकर, गजानन पाटील, ग्रामसेविका मनीषा जायभाई यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, आदिवासी महिला भगिनी, सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, स्वच्छतेची जनजागृती आणि आरोग्य संरक्षणाचा प्रभावी संदेश देणारा ठरला। नक्कीच आमच्या ग्रामपंचायतचा ब्रीज वाक्य होता, स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे, सुरक्षित करंजाडे। आज ग्रामपंचायतला आमचे 3.5 वर्ष झाले। आज तुम्ही बघितलं असं पहिलेचं जे करंजाडे आणि आताचं करंजाडे त्याच्यामध्ये भरपूर विकास कामं झाली आणि ही विकास कामं दोन्ही आमदार, आमचे आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच उरणचे आमदार महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नाने आज करंजाडेचा विकास झालेला आहे। खरं तुम्हाला तो रोडचा, पाण्याचा प्रॉब्लेम होता, लाईटचा प्रॉब्लेम, हे सर्व सॉल्व्ह झालेलं आहे। त्या अनुषंगाने आज येत्या 5 तारखेला आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त करंजाडेतील जे आदिवासी बंधू आहेत त्यांना आम्ही डस्टबिन वाटप केलेलं आहे। तसेच सोसायटीतील ज्यांनी मागणी केली असेल बाबा आम्हाला डस्टबिन पाहिजे तर ते आम्ही ग्रामपंचायतीदरम्यान डस्टबिनही वाटप केलेलं आहे। या ठिकाणी पाहिले तर करंजाडे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असतील त्यांना विमाचं वाटप या ठिकाणी पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे आदिवासी बांधवांना जे प्लॉटचं वितरण भविष्यात करण्याचं नियोजन दोन्ही आमदारांच्या माध्यमातून होणार आहे असं आपण मनोगतात व्यक्त केलं। कशा प्रकारचं नियोजन? नक्कीच तुम्ही बघितलं असेल, काल पंचायत समितीला कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाला आमदार महेश बालदी साहेब यांनी आदिवासी जे करंजाडेचे आदिवासी वाडी आहेत, 4 आदिवासी वाडी त्यांचं पुनर्वसन करणार आहे आणि मागच्या टायमाला जे रेल्वे फाटकाच्या इथं ते आदिवासींचं जे अंडरपासच्या टायमाला त्यांना शिडकोनी हटवला तिथून, त्यानंतर आमदार साहेब, दोन्ही आमदार साहेबांनी आदिवासी मंत्री बरोबर मिटिंग केली। त्या मिटिंगला शिडको पण होते, आम्ही स्वतः होतो। तर शिडको बोलते आदिवासींसाठी पुनर्वसनासाठी अशी पॉलिसी कोणतीही नाही। आमदार साहेब बोलले पॉलिसी नाही तर ती पॉलिसी बनवा। तर दोन्ही आमदारांनी जोर करून ती पॉलिसीचा प्रस्तावही केलेला शिडकोमध्ये, आपले आदिवासी मंत्री त्यामुळे प्रस्ताव दिला, प्रस्ताव मंजुरी करून लवकरच आता शिडकोमध्ये आलेला आहे प्रस्ताव आणि शिडकोशी आमची गेल्या आठवड्यातच मिटिंग झालेली आहे। मिटिंगहून लवकरच आदिवासी लोकांचं पुनर्वसन करणारे हे फायनल झालेलं आहे। एकूणच इमारतींनाही या ठिकाणी डस्टबिन वाटप पाहायला मिळालं आणि घरगुती डस्टबिन असं स्वच्छ करंजाड्याच्या आयोजन आपल्या ग्रामपंचायत माध्यमातून भविष्यात ही ग्रामपंचायतीचं कार्य कसं आहे? नक्कीच ग्रामपंचायतचे माझे ग्रामपंचायत सर्व सदस्य, माझ्याबरोबर आमचे ग्रामसेवक मॅडम मनीषा जायभाई, मग माझे सर्व मित्र, आम्ही नेहमीच आमचा ब्रिज होतं का आपला करंजाडे स्वच्छ पाहिजे, आपलं घर स्वच्छ, ग्रामपंचायत स्वच्छ। त्या अनुषंगाने आम्ही, तुम्ही बघितलं असं दरवर्षी आम्हाला ग्रामपंचायतीला पुरस्कारही भेटतो। गेल्या वर्षी जनार्दन भगत शिक्षण तर्फे आम्हाला प्रथम पारितोषिक भेटलं, त्याच्या आधीही भेटलेलं आहे। आम्हाला फक्त एक करंजाडे स्वच्छ आणि सुंदर झाला पाहिजे हेच उद्देश आमचा। नक्कीच आज आमची करंजाडे ग्रामपंचायत ही नेहमीच स्वच्छतेला प्राधान्य देत आलेली आहे। जेव्हा ग्रामपंचायतीची निवडणूक लढवत असताना आमचं घोषवाक्यच ते होतं, स्वच्छ करंजाडे, सुंदर करंजाडे। आणि निवडून आल्यापासून सरपंच असेल, आमचे सर्व सदस्य असेल, सर्व ग्रामपंचायत असेल, कर्मचारी असेल, हे नेहमीच स्वच्छतेच्या बाबतीत पुढे राहिलेले आहेत। नेहमी त्यांनी स्वच्छतेला प्राधान्य दिलेलं आहे आणि ह्याचेच एक बक्षीस म्हणून आम्हाला मागच्याच वेळी रामशेठ ठाकूर साहेब यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे। अशाच प्रकारे अनेक जे कामं असतील, जेव्हा आम्ही निवडून आलो त्यानंतर आमच्यासमोर भरपूर असे प्रश्न होते, रस्त्याचा असेल, पाण्याचा असेल, असे विविध काम असतील। आमचे दोन्ही आमदार बालदीसाहेब असतील, प्रशांतदादा असतील, त्यांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर आता आमचे
जे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, सभापती मॅडम असतील, या सर्वांचा हातभार आम्हाला मिळत आहे. आणि या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज आमची ग्रामपंचायत अनेक विकासाची कामं करत आहेत. आणि याबद्दल आमचे सरपंच असतील, यांना अनेक वेळा आदर्श सरपंच पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. खरंच आमचे पालदीसाहेब असतील, तसेच प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हे आज आम्ही कचराकुंडीचे आज वाटप केलेलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडून आल्यानंतर 2014ला जो स्वच्छ भारतचा नारा दिला होता, तर आज पूर्ण देशभरात स्वच्छतेचं अभियान प्रत्येक ठिकाणी राबवत आहेत. त्याचाच एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतीतर्फे आमच्या आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम घेतलेला आहे. खरंच प्रशांतदादा ठाकूर यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांची कार्य असेच घडत राहो आणि आम्हाला त्यांची नेहमीच साथ मिळो हीच इच्छा व्यक्त करतो. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत 2014पासूनचा सर्वात मोठा ड्रीम प्रोजेक्ट जर कोणता असेल तर तो म्हणजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे स्वच्छ भारत अभियान. आणि या संकल्पनेला हा एक उपक्रम नाही आहे, हे एक विचार आहे, एक संकल्पना आहे. आणि या संकल्पनेला आज सन्माननीय लोकनियुक्त सरपंच मंगेशदादा शेलार यांच्या माध्यमातून आपल्या पनवेल तालुक्याचे सम्राट आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी घरोघरी डस्टबिनचं वाटप करण्यात आलं. हे डस्टबिनचं वाटप गावामध्येही करण्यात आलं, त्याचप्रमाणे कॉलनीमधील अनेक सोसायट्यांना डस्टबिनचं वाटप केलं गेलं. छत्रपतींचा खऱ्या अर्थाने विचार मंगेशदादांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे आतिजी सावळे असतील, सुनीलजी भोईर असतील, तुषारजी नागे असतील, सूरजजी शेलार असतील, नंदकुमार भोईर असतील, या गावचे उपसरपंच सागर भाई आंग्रे असतील, यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी केला जातो आहे. आणि निश्चितच या उपक्रमांचा फायदा येणाऱ्या कालखंडामध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित करंजाडीसाठी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे ड्रीम प्रोजेक्ट आहे स्वच्छ भारत, त्याच प्रकारचं ड्रीम प्रोजेक्ट मंगेशदादांचं आहे. निश्चितच या ड्रीम प्रोजेक्टला आमच्यासारखे सामान्य नागरिक, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हातभार लावल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही.